मतदार यादीमध्ये एकाच महिलेचं 6 वेळा नाव. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातील प्रकार समोर. सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं मतदार यादीमध्ये 6 वेळा नाव. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचं ट्विट. पैठणमध्ये 25,000 मतदारांची 2 ठिकाणी नावं. मतदार याद्यांमधील घोळ समोर. सुनावणी घेऊन मतदारांचं एका ठिकाणचं नाव वगळण्यात येणार. उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखीव ठेवला, तर खासदार नारायण राणेंना फक्त 5 कोटींचा निधी दिला. नितेश राणेंचा आरोप. तर नितेश राणेंना शुभेच्छा म्हणत सावंतांनी बोलणं टाळलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यामधील प्रत्येक ग्रामपंचायतीनं 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्यावा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचं आवाहन. लातूरमध्ये छावा संघटनेकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन. सुरत चव्हाणांच्या नियुक्तीचा छावा संघटनेकडून निषेध. सुनील तटकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध. सुरत चव्हाणांची नियुक्ती होताच नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक. सुनील तटकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आदिवासी कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. बाह्य स्रोतांद्वारे होणाऱ्या भरतीला आदिवासी बांधवांचा विरोध. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीची विशेष सेवा. कोकणामध्ये चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी 700 एसटी बसेसचं नियोजन. आतापर्यंत 493 गाड्यांची नोंदणी पूर्ण. अधिकारी आणि वाळू माफिया यांच्यातील कनेक्शन थांबल्यास वाळू चोरी थांबेल. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार 16 ऑगस्टला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आज 13वी पुण्यतिथी. पुण्यतिथीच्या निमित्तानं लातूरच्या बाभळगावमध्ये प्रार्थना सभेचं आयोजन. अभिवादनासाठी कार्यकर्त्यांची समाधीस्थळावर गर्दी. दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज स्मृतिदिन. ज्योती मेटेंचं कार्यकर्त्यांनी समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. मीडियाशी संवाद साधताना ज्योती मेटे भाऊ. लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट. यावेळेला शिवसेना कार्यकर्त्यांकडून सरनाईकांचं जंगी स्वागत. मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी मराठा समाजाची चावडी बैठक. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार. नाशिकच्या चांदवडमध्ये 23 ऑगस्टला काँग्रेसची कांदा परिषद. कांदा परिषदेमधून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधणार. कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस आक्रमक. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जळगाव जिल्हा परिषदेमध्ये नियमबाह्य पद्धतीनं कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती झाल्याचा स्वाभिमानीचा आरोप. कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालत स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन. जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये कृषी आणि पंचायतचे कर्मचारी रडारवर. घनसावंगीमधील 2 कृषी सहाय्यक निलंबित, तर 76 जणांच्या विभागीय चौकशी प्रस्तावित. बुलढाण्यामध्ये नागरी प्रश्नांवरून काँग्रेसची मलकापूर पालिकेमध्ये धडक. 10 दिवसामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीमध्ये बोर ब्लास्टिंगला स्थगिती असतानाही ब्लास्टिंग सुरू. बोर ब्लास्टिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक. 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रामस्थांचं आमरण उपोषण. जोपर्यंत बोर ब्लास्टिंग बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा. नागपुरात अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम संपन्न. नागपूरच्या सक्करदरा चौकामध्ये करण्यात आलं आयोजन. शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी गायलं सामूहिक वंदे मातरम. खासदार सुप्रिया सुळेंकडून भीमाशंकरमध्ये आरती करत महापूजा. श्रावण महिना सुरू असल्यानं सुळेंकडून भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकडून हर घर तिरंगा रॅली. रॅलीच्या माध्यमातून त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेला हृदयस्पर्शी किनार. जळगावच्या चाळीसगावमध्ये नगरपालिकेचा प्रभाग आराखडा सोमवारी प्रसिद्ध होणार. नागरिकांना हरकतींसाठी केवळ 4 दिवस शिल्लक. बीडच्या परळीमधील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल अजूनही बंदच. कामानिमित्त 15 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत पूल बंद करण्यात आला होता. उड्डाणपूल बंद असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास. भाजपा आमदार संजय कुटेंच्या कार चालकाचं संशयास्पद मृत्यू प्रकरण. सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सुनीता देशमुखांचं 2 मुलांचं उपोषण सुरू. मात्र प्रशासनाकडून अद्याप दखल नाही. सोलापुरात गेल्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओढे ओसंडून वाहू लागले. हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढा ओव्हरफ्लो. दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावामध्ये पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप. ओढ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं नुकसान. धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला मोठा पूर. पुरामुळे सिरसाओ गावाचा 6 गावांशी संपर्क तुटला. बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.
धाराशिवमधील नळदुर्ग किल्ल्याच्या पाणी महालमधील नरमादी धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.